श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. जय जय करुणाकरा पंढरी अदिशा रुक्मिणीवरा भक्त पालका चकोरचंद्रा प्रेम पियुषी धारका हे दिन बुधू दिनानाथ पुढे भो चालू भक्तिसार कथा मागल्या देवरगता गोपीचंदा लादली असो पुढे आता औश्रुती अवधान द्यावे ग्रंथार्थी गोपीचंद जोडीन्या ग्रामपती वैराग्य आचरूप चालला मार्गी ग्रामोगामी जात हारा भिक्षा मागत पुढे मार्गी धर्म करीत वाची जप करीत असे पुढे गोड बंगाल देश उत्तम समाचार कळला ग्रामोगामी गोपीचंद राजा नरोत्तम योगेंद्र आचार योगेंद्र आचारला गावोगावी सगळं म्हणी ऐकता होती म्हणी नेत्री अश्रुपात गाळणे हा म्हणतात एक अशी बोलती वचन रावण होती मायापूर्ण कन्ये समान केले पालन सगळं प्रजेचे रायाने आता असो राजा मागोती होणार नाही पुढत पुढती आयसे म्हणणं आरामती लोक गावीचे सगळीक असो तो ज्या गावी जात त्या गावीची लोक पुढे येत म्हणती महाराजांनी राहावेत योगपूर्ण आचरावा नाना पडतर पुढे आधी पुरितो नगे कदा नोपदी भिक्षा मागून आहारापुती पुढे मार्गी वाजत असे शेठ सावकार मोठमोठे बोलतो येथे त्या वाटे पुन्हा परता वाघवट पुन्हा परता वाघवट बुद्धाची जायची हे मारता तुम्हा विना प्रजादेशाचा हाय दिन जैसे शरीर प्राणाविना निश्चिष्टी पडते तैसे मती प्रपजी झाली जरी तुम्ही जाता आमची माऊली तरी योग साधून पुन्हा पावली दर्शन द्या माझे अवश्य म्हणून पण आता बोलत असे समस्त आयसा राहायचे गावे होतं अति गुंती चालाव्या असं बोधीने स्वराज्याची सीमालगुण गोलबंगाल देश टाकून कोलबंगाल संचारला त्यातील कोलबंगालात गावोगावी हा होता परिसर लोका समस्त चकतातीत अंतरी म्हणती गोपीचंद्रासमोर होणार नाही राजनंदन हा गोपीचंद प्रज्ञावन धर्मदाता सर्वदा असं कोलबंगाल नृपती पोलपट्टण ग्रामावस्थी तेथे बघितली चंपादेवी गोपीचंदाची नादाची तिलक चंद्रशेश्वर नामे प्रताप महाप्रतापी युद्धधर्मी आहे जैसा गोपी संपत्ती उत्तमे तैसा तो असे गजबाजी अपरिमित शिबिका नाना द्रव्यरत धन भांडार अपरिमित राजधानी भरली किल्ले कुड दुर्गम शाळा कोलबंगाली देश सबळ त्या देशाशी तो जाऊन पाळक तिलक्षण गेला 1,00,000 सहस्रशतलक्ष सवळ पुतणीचा असे दक्ष परिती पुतना नव्हे प्रत्यक्ष काळ शत्रूचा मृत त्या गृहिती चंपावती सासरू असणे पण होती नंदाचा भावप्रती देवापरी म्हणते परमप्रतापी गरज काळ सासरे असते सबळ तिथे वृत्तांत समस्त काळा गोपीचंद समजला परी करती टीका म्हणते हा रे नपुसंगा ऐसे राज्य सोडून लेका भीक मागणे वरले हा मृत्यू आला तरी भिक्षा जोडीनं वंचाळी करी क्षत्रिय धर्म दारिद्र्य शरीरे भीक मागणी नसेची हा जन्मात येऊन काय केले शास्त्रकुळा दूषण दादा लावले आमच्या मुखाशी काय लागले पिशुली केले जन्मात म्हणतील तू स्वरा तुमचा कायचा नपुसक झाला वेळापेक्षा वैभव टाकून देशोदेशा भीक मागे करू दे तू जन्मताची का नाही मेला क्षत्रिकुळात डाग लावला आता सोमुखादा दाविने कशाला श्लाघ दिसेना आमते
ऐसे आता बहुता रीती लोकने निधी आम्हापती कैसा महिनावती सुतो देऊ दिला तिने हा पुत्रा देऊन देशवटा आपण बसले राजपटा ज्याने हाती धरून गोमटा भ्रष्ट केले राजे श्रेया सांडून या रत्नवाटी हाती घेतली कैसी नरोटी कनकट टाकून शिंदोटी बाळी बांधली प्रीती हार जाणले कोणता निका विकार वाईट मिरविन लोका हाती धरला सोडून रोडका डोई गोडका शिक नष्ट ऐशी लागून ध्यानी घराशी लाविला आपला अग्नी आता तोंड काय करून जगा म्हणजे हा माय नव्हे ती लाव म्हणावी सुसुतो जिने केला गोसावी लठ्ठा श्रमाची लागून श्रमाची लागून पायी विघ्न आणि राजे आता कोणती जबावतो वरायले बराडीत भूप राजे हारून या खटाटोप देशदोडी लावेल की आईशी वलगणा भोत रीती एकमेका सुखी करती ते ऐकून चंपदी शीन चिठ्ठी होत असे मणीच्या मड्यावर गोळ बंधूसाठी गिरजून नंदा जावा विश्राबान हृदयाला कोचिती म्हणती भावाने उजेड केला उभारला राजूने हात केला ओढतो ओळखाची माय बंधूने उठला तिने लोक उजेड केला आता उजेडीचा उठला ही करे तसे हा माहिती हो रांड जगी उडल्या भांड आता जगी काळे तोंड करून मिळू तसे आईची दुःखाची ती घाव हृदय कोचुनिया करिता ठाव बोलणे होतचे शस्त्र गौरव दुःख विषमापरी हिरी गुपजन पाता ग्रामवृंद पोलपट्टीने येऊन या शुद्ध पांढरी बसला हस्ते काढून शिंगनाद वाचे सांगित हरिगोविंद परिस्थिती माझी प्रज्ञावृंद जागला तो जाय क्यार करे अब्र झाले ते क्यार करा अब्रे तरी ती त्याचे मॅबळे की मदाते गुंडाळले सुहास वेष्टीला रायना तेवी तरुण पद पानवत्या विराजत तो परिचय काकच म्हणून चंपावती पातल्या त्याने येताचे देखील नेणे देत राव ओळखले चिनी मग त्या ताईच्या परतुनी राजसज्ञे पै गेल्या रायासह सकाळ ते वृत्तांत सांगते होती की गोपीच्या पांचव्या दिवशी येऊन बसला आईचे वृत्तांत राय ऐकून चिठ्ठी झाला आशीन म्हणे मुखाशी काय लावून आमच्या गावी का आला आपण लोक तर करेल आमची अपकीर्ती संचुऱ्या पट्टणात भीक मागले गुरुगे लोक म्हणजे अमक्याचा अमुक घरोघरी मागतो भीक काळे करून आमचे मुख जाईल का मग पुढारा हार आहे ऐसे करणे होते काचे आलाच येत स्वदेशी चोरून गुप्त भीक मागवे सुखाने सकळ राजसज्ञेचे माणसे वेढाळपणे बोले त्याचं तिलकचंद येऊन त्या समाजाचं गृहमनुष्य सांगत असे मनुष्या सांगत असे म्हणे आता गोपीचंद भीक मागले गावात सिद्ध जगात आपले नाव शुद्ध अपकीर्ती मिळवल्या तरी आता पाचून आशुशाळेत ठेवा आणून तिथे त्याचे घालून भोजन बोळवा इथून आईचे सांगून रुपये सर्वाला रावसाबा सांगी गेला रीळ परिचया पाठविले बोलावणे परिचया जाऊन येतं म्हणती महाराज नाते बोलायला आहे तुम्हाला चंपावती भेटीचे राव म्हणे आम्ही गोसाई आम्हा कशी वगैरे ताई माई घर बाप घर आई भरली आहे असे यश होते तरी आता असं चंपावती बोलू तसे आम्हा प्रती तरी भेटून ती होती पुढे मार्ग करून आयसे म्हणून परिचारिके सहित चालता त्याला परिचारका पश्चिमद्वारात त्याशी घेऊन जातात आश्रमाजी नेऊन बैसले राजनंतर परिचयामध्ये येथे घडून दाडून देऊ चंपावती तुम्ही पैसा त्याचे भाषे भेटीशी तिथे सर्व इथं आईच्या परिचारिका जाऊन भाव साधना माझी संचारल्या
सकाळशी सांगलं होतं की राव बैसला अशी शाळेत राहायची कांतीने त्वरित अन्नपात्री पडले. तरुणपणा जोगपात भरून परिचारिके करी शिरोपण धाडीती झाली नितबिन. आशुशाळेत होता तो ती परिचारिका घेऊन यानं आशुशाळेत आली घेऊन म्हणे महाराज भोजनानं पाटील तो म्हणजे ते पात्र पुढे ठेवणं पण परिचय म्हणे करा भोजन झाल्या भेटी कारण चंपावती येईल की राव विचार म्हणजे हा आजार आहे संपत्तीशी व्यायी विहीन खायची संपत्तीशी मिळतात तरी आता असं कैसे आपण घेतला आहे संन्यास शत्रुमित्र सुखदुःखाचं समानापणे लेखावे तरी मानापमान उभे राहती हे प्रपंचाचे मिळकुटी तरी ऐशी आधी कष्टी आपण कशाशी व्हावे हो. मानापमान दोन्ही समान पाळतात योगीजन ऐसे विलक्षण मन भोजनाते बसला मनात म्हणे चैतन्य ब्रह्म त्याचे जीवन हे अन्न ब्रह्मे स्वरूपपणे जीवन ब्रह्म्य नाम ब्रह्मे मिळतच आहे. स्वरूप ब्रह्मेचे जीवन ब्रह्म नाम ब्रह्म मिळतच आहे. तरी अन्न ब्रह्म अधिकारून मग कैसे पावे सुख संपन्न ऐसा विचार करून भोजनात बसला. येळीकरी अंतपुरण स्त्रिया निघून गावाक्षद्वाराचा निष्ठी पाहती उपादान नेत्री दीक्षा पाहती एका बोलते हा हे काय निर्लज्जपण सोयऱ्या घरी आशुशाळेत बैसून भोजन करीतो करंटा एकमध्येच्या मध्ये वेगे आणि या ठायचे ऐकून नंदिनी तर तिचे धाव घेतली म्हणजे तिजपाशी असती धरून चंपतीचे वेगे मिळी आणली निगडीचं महास्ते उचलून ती जायते दाविल्या झाल्या तीच घेऊन शेजारीशी पाहती गावाक्षद्वाराशी पुरी बोलती अक्षराशी कुचिलपणे करून या म्हणती सर्वस्वी कष्ट झाला मानापमा काय चाल त्याला तस्करा असं म्हणा येऊन बसला आशुशाळेमध्ये. हा जवळजवळ याचे जिने एवढे वेळ सोडणे आता हिंडतो दैन्यमाना श्वाना समान करू म्हणत होता प्रजनात काय मिळाले अधिक भनभा समान दिसे आपणासी जैसा तस्कर धरल्या तरी कैसे जैसे तैसे असं कैसे काशाला सोयऱ्या ग्रास येऊन बसला आशुशाळेत भोजन करतो निर्लज्ज ऐसे नानापर युवती कुटक शब्द वाखाणे ती त्या ऐकून या चंपावती परंतु की झालीशी प्रथमच चंपाची गोष्टी बंधू ते पाता दृष्टी बरोबर झाली होती कष्टी दुःख तयाची पाहुणे त्यावेळी नंदा जावा पिशून दुःख लिशी बुद्धी बसून परत शब्द नसते ते बाण हृदया माझी खड तर तिने कुणावर झाली पश्चातापे परवंत आपली मग तिची मुळं सोडून पहिली सदनाले आपल्या येता जीवित उदर वेगळी शस्त्र घेतली खंजीर करी कोण्या शने उदर पुढे ती झाले बळाने खंजीर होता उदरक्त जड पुढल्या बाहेर येतं शनीची झाली पान राहत सदनी रक्त मिळलं एरीकडे आशुशाळेत परिचारिका कैसे म्हणते नुपाद बेटी माते चंपतीचं चला जाऊ दे आम्हाचं हिरी म्हणते त्या शोभानं चंपावती सासुरवासीनं त्यावेळी शाळे मागून लागून कैसी येथील याचा असं कधी तुम अवस्थेचं असावं रात्रीचं आम्ही सांगून चंपावतीचं गुप्त विषय अनोखी ऐसे ऐकून रायवचन म्हणे राहीने आजचं दिन तरी आता जाऊन शुतो करावी ती अशी अवश्य म्हणून शुभाने आताही सांगू ती लागून रात्री माझं येऊन भेटी लागे
आयशी बोलवणे त्या होती पात्या झाल्या चंपवती तो खंजीर पोटी मैवरी पडलीसे हे पवना शब्द कोल्हाळी धावती झाली स्त्री मंडळी गतपाम पाती बाळी एकची कोल्हा माचला रुद्राचे तळे साचले जटराव घे बाहेर पडले ते पाहुणे होते वहिले शंखधुणी करत होते सासू सासर भावी धीर पतिनंदा जावा चाकर बंदी करता साचर उधार बंधू करता साचर उधार झाली चंपती मग बोलू नये नेत्याची बुद्धी म्हणते बाधा होती कोणीकडून याशी ती तुष्टनिष्ठ भ्रष्ट आला आमच्या सदनी अग्नी लावला शेवटी लावायचे आला आपल्या सदनी अग्नी लावला शेवटी लावायचे आला तर त्या ते बाहेर घाला नको पाहू नका एक म्हणजे त्या एखादा चंपाने केले कर्तव्यता तर तिथे त्याची अवस्था करून बोळात ती संगे आयचे नाना तर्क करून मारती आंबाडा हाक एक जिग करते सगळी हा म्हणून कोणी आंबाडा हाण्याची बळे कोणी पिठची अक्षरे कोणी मैया पिठची भाळे मूर्छांग पडत जाते कोणी पाठवून रडती आठवणी गुण कोणी आठवण्या रडती गुण कोणी रडता ते चांगलपणा कोणी म्हणते दैवेनं प्रथा हसेचा कोण म्हणते अब्रुवानं चंपवती म्हणून निजबंधू क्लेश पावनं निजला पडली एक म्हणे चंपवती किती मारणावे कोण संपत्ती मृगनयनी जैशी असती श्रिया मजुरी एक म्हणजे तुझा आनंदी आसुरी पाहत होता हास्य वदन सदा हर्षित गमन असते जे पत्नीचं एक म्हणजे चंपा चांगलपणे घरात गेली ती वितरणी एक म्हणजे अशुभाने किती मृदू पोकळा एक म्हणजे सासरवास असता नाही झाली उदास ईश्वर तुले मानवी पुरुषाचं शुश्रूषा करी वडिलांची आयशी म्हणून आक्रांती अवघे कशी कळ करते तो नाद अश्वशाळेमध्ये अकस्मात शाळा गौरनाथ अश्वरक्षकाशी लागत एवढ्या कोळा काळ सज्ञात झाला आहे कळेना तो सर्वाटाही बोबाटा झाला आहे का होता प्रश्न की भावाकरता ती कष्ट दळले की भावाकरता ती कष्ट जितवा दविडिले ते अश्वरक्षकाशी हाती पिता शिवणं कुसळ सांगते वर्तमान म्हणून आता जीव राणीने बंदूक आहे तिथला नको म्हणे हे कौन राणी कोण बंधू कौन असतानी मध्ये ऐकले कधी चंपावती राणी ती तिच्या बंधू झाला पिसा सोडून गेला राजमान दुसरा म्हणे वरून दुःख केल्याशिवाय जीव त्या गेली राणकीने हे रुग्णी बंधू कोण हे म्हणती तिलोकचंदनंदन गोपीचे दर्शन जगामध्ये ऐसे ऐकून पण आता नेहमी अशुपात चित्ती म्हणे ओ बाई घात माझ्यासाठी का केला मुखच्या पदावर म्हणून गोपीचंदे मुळे करी रचून हा मजडल्याप्रमाणे याने सुरू झाली तरी आता मैवरती माझी झाली अपकीर्ती आणि सूर्य दुःख चित्त दुःख चित्ती मानतील भाऊस मी येथे आलो म्हणून चंपवणीला प्राण हे दुःख होईल कारण विसर पडणार गे आयशी विचार कशी परिणवली अशी पाहत एकीकडे संस्काराचे प्रेत चिंतामयी चाली गोपी पाहुणा करीत चालला सोयरुदना चित्त गेले कल्पने करून अपकीर्ती अवघी झाली तरी आता असं कसे उठवावे बस वगैरे आणि चमत्कार स्वैरशी दाखवा प्रतापे आम्ही तो घेतला म्हणून तरुणाचा मानली मुलींनी तरी नाथपंथांचे प्रताप करणी निजे दाखावी जैसा परजरा गोसाई प्रदक्षिणे तो जावाई
जयधरण प्रतापमयी गाजवितायनी ते अष्टवक्र अष्टबाळ ब्राह्मण ते अष्टवक्र अष्टपाळ ब्राह्मण कुरूप म्हणून केले वेळेनं परी त्यांनी प्रभ दाखवून विप्रमुक्त केले ते की वानर वाचता अपसानं बळी मानली तृणाचा म्हणा पुढे आपला प्रभ दाखवून पाताळ म्हणून मिरवला की अगस्तीचा देलान अर्णवे अगस्तीचा देलान अर्णवे मांडीला उतरून परी केशव म्हणता नारायण म्हणा ते नृले नसे की उदयत रूपोटी लहान एकाएकी गोटी मान्य सान दृष्टी प्रथम पाहता मृत्यूवरीला तो दशग्रीव राक्षस बाळ तृणतुल्य माने बनी अनिळ बाळ तो सकळ लंकेचा झाला काळ एकदाची जाळीला त्यांनी आम्हा येथं झाले मान सन्मान रहित आता याते नाथपंथ निजदृष्टी दाखव मग सहस्थिती स्मशान वाटेचे येणार आहे प्रेतांकडे उभा आहे उभारून बोलते म्हणे ऐका माझे वचन प्रेत करू नका धन श्री गुरु ज्याने त्यानं चंपावते मिठविले की हा मी इथे समय असता वाया जातच हे बघणे आता व्यर्थ वाचले नाथपंथा साथ नाही मिळले की पा मातृकुळ असते की रक्षिले तपोबळे देवी येथे युक्ती निर्मळ चंपावती उठली की अहिरणी गुंतदा हिरा हिरकणी काढीत आहेत सत्वरा ते देवी येथे दोन सुंदरा चंपावती उठली की मोह रासाव सुत सुगन कदापि न भस्म ते सुमधुम चंपवती ऐसे बोले सकळा कारणे विश्वास सकळजन म्हणते की मेल्या गीतपूर्ण कादकळेने की वाळल्या रुखाला की पाला आला ऐसे नाही ऐकले हे तो नगडे कदा बोला धर्मनिष्ठ हा बोले तसे गोपीजी बोलता सत्य परिप्रम गुरुजी प्रताप कृत्य वर्णन करिता सरस्वती वाचा पूर्ण मिळवते जेणे कानिपाची अर्थ लागून सकळ देव आणि आणले पूर्णपणे उच्चारले गोविले सध्या पारे मग प्रतापताने एकादश वर्षे गद्यावने अष्टवित्र्याला म्हणे प्रताप केवतावरून तरी धैर्य 4 दिन करा प्रेत्या संगोपन चिरजाने ते आणून उठून बघितले परिणायकता श्वासे शुभा रचल्या ते चित्तेचं अग्नी लाव म्हणतात ते पाहुण्या खूप मग आपण चित्तेचं बैसू शुद्ध म्हणे अग्नी लाव प्रसिद्ध भस्म करा मागे लागे ही भस्म झाल्यापुटी मग क्रोध नाव रे जालंधर जेठी नगर पाडते घालून शेवटी तुम्हा भस्म करेल आईचे बोलवचन क्रोधे दाटला विलक्षण पूर्ण म्हणे गुरुचा प्रतापवरून उगीरपणा मिळतो तरी आम्हा सांगतो जायचे कुणी दहावीच्या एरवी उत्तर तसे बोलेन तसे घडेल एरवी म्हणे वांकर काढून घेता जाईत सत्वर भाऊदे गुरुची मत कर प्रेतृक्षम हे एरी मिळे फार बरे चंपदे प्रेतके जास्त जाऊन गुरु ते भाव उचलून उमजून प्रेमाचा तिलकचंद्र पुत्रा सांगून तिलकचंद्र पुत्रा सांगून वाम कर तीरचा दे काढून गोपीचे चित्तासनी होऊन उठून या गोळीला नाद गोपीचे घेऊन या कर पुढे चाल्या मार्ग एक कोस घेता नको कार्य केले इकडे तिथे माझ्या घालणे तर डावणे केले प्राप्त इकडून पण आता गेला पुणे चालला माझा तपास कर परीकडे जाण्याचं मनात म्हणे नये सुर
कसं गोपीजनाने पिशून करतील विचक्षणा नाना परीचे होईल वल्गना आणि बाळ पाहिले शोकस्थाना आप्तजना पुरती आईसा करू चित्ती आपण चालेला कृपामूर्ती प्रयाणास्त्र मंत्रयोगती चर्चुन्या भाजी तरी ते प्राय अस्त्रमंत्र एकच निवेश राजपुत्र जाणवता असं पहिलं याला माहीत नव्हते त्या स्त्री जाणण्यापाशी होते अतिजोडपणे प्रयाणास्त्र लिहिता बाळे वादळी चाललं मुलटचा एक निमिष धावणे आला शीतकाश अकस्मात गोपीचंदाने दृष्टी देखले पुण्याचा परतून किंमत केली आपण चरण बाहेर ठेवून या वृत्तांत सुनीला मग ऐकून वृत्तांत म्हणे तुझा आपण म्हणतो पुढचं करी नको करू तर पुन्हा वीर मागवता अवश्य म्हणे दोघेजण करते मार्ग कमी झाला कमी पोल पट्टीने माझी येऊन तो ते आप्तासाहित्य मेळावा घालून बसले पाळा चिथे नाना बराळा सुद्धा शब्द ऐकत तो अकस्मात देखील द्वैनाथ महाप्रदेश दशमुक्त देखता लक्षण यथार्थ दहा पुढे परमभक्ती करून यांना म्हणा त्वरे आणून या कंकाचं त्यावेळी पैसा पुढे उभा राहिला पण तो गोविंदा म्हणाली आदर देशात शटाच्या समोर तिथे शाळपणे ओसनगर तेवी विनय भावतो की अजाकंठाची लंबस्तवन की गारुडीच्या सुरत्वपूर्ण की वेशी मुखमुंडन ती अजून की घटा माझी जयसारखं की हिवराची सळशी तर देख की पिशेचं बोलणे न सत्यवाक ती दावे विनय भावाते की उदावाणाची गुमटी फळं त्या अक्षोक्षी लोंगळे केळं त्या अर्कवशी लोंगळे केळं की मैदाचे गळागाव माळ ती विनय भावाते की बकाचे दिशे शुद्ध ध्यान की बकाचे दिशे शुद्ध ध्यान पर्यांतरी गोकिते विचिमीन तस्काराचे मूळ साधन ते विनय भावाते की अर्थ साधक वक्तापूर्ण परी गाते वेगे घेणार प्राण तायचे सरळ भाषण दावे विनय भावाते की गोरक्षे उजो गायना तेथे कैसे पावे तानमान ती त्या राजाचे सन्मान दावे विनय भावाते की उदतीचे द्रोणाचं की कनकतुल्य पिवळी पितळ विनयाची गोडी भोग रसाळ ती विनय भावाते की घन निघेचे सवासनपण की भोंद्याची देवताचरण की म्हशीचे गण्या नाम की माशाचे गण्या नाम ती विनय भावाते तर न्यायदोनपती लक्षण भक्ती परिभावना सकळ नाथापरी कवळून आली त्याची म्हणे राजचंपावती ज्ञानकळा सगुण होती ऐशी जाय घरापती साजले माते देशाला ते शिवसाळुंका सुरगणी प्रतिस्थापवे खडकी निवणे देवी सत्या सदनी चंपावती साधना गंधर्व काय चंदले पण गंधर्व काय चंद्र मरकडा व्यर्थ गिवर्ण भाषा उप वायाचं जाणं कनक पिंजर रूप काताळेकरण तज्ञाने चंपावती गृही अशी होती तशी माहीत गृह बसली म्हणे मिळते या आता असं कैसे काय करावे हो ब्रह्मतंत्राचं पावणे चंदवाकराचं हस्तदेही मिळते मास्ती काढून दृष्टी देता जरा कसं शिवानुजा पोटी उच्चार करी राहते कवळुन्या भस्मचोटी मंत्रभय बोले उठी सकाळ संजीवनी राठी प्रतुची पूजा थे भस्मोजीसे होता सिंचन हाक मारी कुत्या कारण हाकेसे तर उठणं चने माथा ठेवते आज आचले संजीवनी क्षणात उठली राजपत्नी जैसे शुक्राचे कच मुखातून 2 वेळा उठविला तो चिने येथे झाला सकाळा लागे भाऊ ठसला सकाळ लागे वडला हा जालिंदर
जालिंदरनाथ भला पूर्ण ब्रह्म असा म्हणून या मग गुलाबी सर्वटी शेवटी चरणी म्हणते आपाल केली करणी शुक्र प्रत्यक्ष कलीचा मग समजत म्हणून मंदी फार अपुर कौतुकी गोपीचंद्रावं धनसंपत्ती काय करावे टाकून जावे सर्वस्वी मग सर्व जाय मग सर्व जग बोले राय भले पश्चाताप तापले परी ते स्मशाना वाऱ्या गेटेले पुन्हा जैसे तैसे की करी आव्हानेला अति निर्मळ परिसराची गंध मोरी लोळे व किड्यात उतावेळ विष्ठा पक्षींना आवडत असे विष्ठा पक्षींना आवडत असे त्यांनी सर्व लोक बोलती पश्चाताप दोदिके त्याचा नच मग सुटे भोगिता नरक प्रारब्धयोगता असवायची प्रारब्धयोगाची काय त्या उठून मोठ्या कर्काचणी वेळा पट्टीने जावया मग तो तिरुपती माणसा दौडून झाला गळती सलीलपणे पदावरती मस्तकी सगळे म्हणजे महाराजा मी पतित राज झालो मत लघुमान्य गोपीचंद्रनाथ तरी क्षमेतेवरी आता तुम्ही दया कोणा संत मायावंत तरी बाळाची अन्यात पदार्थ उदरा माझी जातो आईचे नव्हत वचन मुळी वारंवार होणे म्हणे आजीरात वस्ती करी आठाई आईचे म्हणता वचन बोलता जरा चंपती हस्त करून पाप निष्मती करी का अवश्य चंपती सांगे सध्य तिथे सांगलीस पाक परिसर करीला नीट का मग चंपती प्रचारासहित बैसलीत स्वपंक्तीत आपल्या अनुग्रह देऊन तिथे नांदून आपल्या मुख्य उद्दिष्ट असे संजीवन प्रसादाचा देऊन केले समर्पण महिनावतीची सिंचली ऐशी रीती सारुणे भोजनात वेळे घेतले त्रयोदशी गुण दळ्यातील छिंद वाचन करिता म्हणे ऐकव सर्वज्ञ राशी गोपी जातो तपासी तरी सांभाळी याचा राजपदासी बाळा ज्ञान असे याची लाभराव माहिती पूर्ण शत्रू मी ते षण्मासराव सुरुवात करून की पर्याया षण्मासासाठी मी जयंती ठरलो की परिगुप्तचरण पडता संकटी धाव घाली तू येते आईचे बदल सुद्धा आवश्यक बोले यावर करा तर निघते झाले बोलता करून या जायला म्हणा गोपीचंद गजानन गमन श्री राणे मार्ग धरून गेला कोणी चाला तिलकचंद्र बोलून आला करू सोगरात तिलकचंद्र बोल मुनी आला ग्रह सोगरात इकडे महिनावतीचं मुक्काम साधीचं आईच्या राणे मार्ग केला रागरागदशमी बधी केदार भावेनं म्हणे तपाला की बसला लोकांनी पादना गोष्ट ठेवून तप करीत गोष्ट विचार न वाटे येऊन या पोचला ते रोषणावरती उद्देशला अर्थप्रकारे शिष्य कटक घेऊन चालला नारदी करत ब्रह्म द्वादशीगिरी भेटून शेवटी बदल पाहून गोपीचंद भेटला मग ते तपाचा उचित अर्थ उद्यापासून देव समजत पाचन स्वस्त गुरु जातात महाविष्णू महेश्वर सविता अश्विनी अमरनाथ भेटून या समजते देवता सणात पंतप्रधान सकाळ विद्याचा समारंभ अभ्यासला तोरणपणात पुन्हा दैत्यानुसर वरागी लोक असो इथून गोपीचंद आख्यानं संपले पुढे करा श्रवण गोरक्ष श्री राज्याकडे जायले गुरु आणावया तरी आता अद्भुत श्रुत्या सांगितलं मला नरवंशी मिळवले संस्कृत समस्त गोरखे माग सदा परिसर 22 चतुर अष्टदशमाध्याय गोळा 214 अध्याय 18 श्रीकृष्णार्पण मस्तू.